आहे की माझ्या ध्यानात. हो Yes, सर. sir. हो सर. चला हो बाकीचे सर. बाकीच्या लोकांनी म्यूट करा, ज्यांचा आवाज येतोय आजूबाजूचा, अशांनी शक्यतो म्यूट राहा. आणि जर बोलू वाटत असेल, रिप्लाय देऊ वाटत असेल तर शांत ठिकाणी बसायचं, की जेणेकरून आपला आजूबाजूचा आवाज डिस्टर्ब होणार नाही. हे मी काल देखील सांगितलं होतं. दुपारी आपण 3 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला होता. आता तुम्हाला अंदाज बऱ्यापैकी आलेला असेल की अकाउंट काय आहे, सोपं आहे, बरोबर ना? हो सर. ओके सर. हो सर. चला आता आपण काय करायचं, 4 नंबरचा प्रॉब्लेम सेम मेथड आपली. सुरुवातीला प्रॉब्लेम रीड करायचा, त्याच्यानंतर तो समजून घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचा. रीड करून समजून घ्यायलाच आपला जवळजवळ 50% वेळ जातो. थोडस स्पीड वाढवणार आहे मी, जसं जसं आपण पुढे जाऊया तसं तसं स्पीड मेंटेन करायचा प्रयत्न करायचा, कारण शेवटी तुम्हाला परीक्षेमध्ये फास्ट सोडवायचे, त्यामुळे तुमचं स्पीड सुद्धा मेंटेन असलं पाहिजे आणि वाढलं पाहिजे. चला, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर पियुष अँड मिस्टर अरुण. तुम्हाला एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे खाली, तो पियुष आणि अरुण या 2 व्यक्तींचा आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुम्हाला काय बनवायचंय, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचंय अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच दिवशीची काय बनवायची, बॅलन्स शीट बनवायची. फॉर द इयर एंडेड काय आहे त्यांचं, 31 मार्च 2019 हे इयर एंडेड आहे. तर या वर्षीचं आपल्याला काय करायचंय, फायनलाइज अकाउंट करायचं आहे. ट्रायल बॅलन्सचे डेबिट बॅलन्सेस मी तुम्हाला सांगितले होते की त्याच्या डेबिट बॅलन्सेसला सगळ्या काय असतात, कोण सांगतात पुन्हा एकदा? असेट आणि काय, एक्सपेन्सेस. बरोबर. असेट असतील तर कुठे जातील बॅलन्स शीटच्या, असेट साइडला. लॅबिलिटीला कशा जातील रे, असेटला. डोक्यात बुक्की घालीन चुकीचं उत्तर दिल्यावर. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस जर असतील तर कुठं जातील ते, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला. आणि कुठं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. ओके, डन. अँड देन आफ्टर ऑन युअर क्रेडिट बॅलन्स, जे तुमचे क्रेडिट बॅलन्सेस आहेत जे मेन्शन केलेले आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये, ते सगळे काय असतील तुमचे, लॅबिलिटी आणि इन्कम. बरोबर. लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला आणि एक्सपेन्सेस असते, इन्कम असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला डेबिट बॅलन्सेसला, ट्रायल बॅलन्सचे जे डेबिट बॅलन्सेस आहेत सगळे, ते एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील. आणि क्रेडिट बॅलन्स काय असतील, सगळे बरोबर, इन्कम किंवा लॅबिलिटी. आता डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घ्यायचे, माझ्या सोबत राहायचं. सर्वांनी इन शॉर्ट मध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम लिहिलेला असेल, ड्रॉ केलेला असेल. 1 तास अगोदर मी पाठवला होता, कमीत कमी 45 मिनिटं तरी. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सिक्वेन्सली जातो, त्यामुळे पुढच्या लेक्चरला कोणता प्रॉब्लेम होणार आहे तो अगोदरच तुम्ही ड्रॉ करून ठेवायचा. मी फोटो पाठवू नाही पाठवू, माझ्या लक्षात राहतं नाही राहतं, तुम्ही प्रिपेअर राहायचं. चला, स्टॉक कुठं लिहितो आपण, ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. डेबिटला. त्याच्यानंतर परचेस सॅलरी, हा सॅलरी शब्द चुकून आलेला आहे या ठिकाणी, फक्त परचेस आहे त्या ठिकाणी. कुठं लिहिणार परचेस, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. एक्सपेन्सेस आहे सॅलरी, प्रॉफिट अँड लॉस. एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. एक गोष्ट मी क्लिअर करतो, मला जी उत्तरं देणारी लोक आहेत ती मोजके आहेत, म्हणजे 7, 8, 10 पर्यंत किंवा 5-6 लोक फक्त बोलतात. बाकीच्यांना हे समजतंय का? बाकीचे नुसते ऐकून घेतात का? मला सगळ्यांनी एकदा सांगा. समजतंय सर. हा, बाकीच्या जरी उत्तरं तुम्ही दिली नाहीत तरी चालन, पण जर काय समजत नसेल तर ते 100% विचारायचं. कळते ना सर्वांना मी काय सांगतो? चला पुढे जाऊया. एकच मिनिट, मला एक कॉल येतो. काय नाही गप. गपरी तुझ्यामुळे जा.
तर आवाज येत नाही तुमचा. हा आता येईल पहा, माझा कॉल चालू होता ना. आवाज आता बाकीच्यांचा म्यूट कर. चला, कॅरेज कुठं लिहिणार आपण? कॅरेज म्हणजे काय? डेबिटला. कॅरेज म्हणजे वाहतूक. ट्रेडिंग अकाउंटच्या सायकलला कॅरेज असतं ना, सायकलला कॅरेज असतं का? हो. या कॅरेजचा वापर कशासाठी करतो आपण? वाहतूक करण्यासाठी करतो ना. हा, मग कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च. तर नुसतं कॅरेज असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज इनवर्ड असेल तरी सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटलाच लिहायचं. याच्या पुढे कॅरेज इनवर्ड शब्द असेल तरी सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला. पण कॅरेज आउटवर्ड शब्द असेल तर कुठं लिहिणार? बरोबर, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहिणार. रॉयल्टी कुठे लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. डेबिटला. व्हेरी गुड. फ्राईट म्हणजे डेबिटला. डेबिट साइडला. राईट म्हणजे काय सर? फ्राईट एक्सप्लेन करा. फ्राईट म्हणजे कर. आपण समजा उदाहरणार्थ गोदीवर किंवा धरणावर जे माल एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो ना, त्या ठिकाणी आपल्याला काय भरावं लागतं? कर भरावा लागतो, टॅक्स भरावा लागतो. तर तो कराचा एक प्रकार आहे फ्राईट. पुढं प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रॉफिट डेबिटला. सन्ड्री डेटर्स. बॅलन्स बॅलन्स शीट असेटला. व्हेरी गुड. बॅलन्स शीट असेट साइड. त्याच्यानंतर फर्निचर. बॅलन्स शीट असेट. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देत बसणार नाही. लीज होल्ड प्रॉपर्टी. हा, इन्व्हेस्टमेंट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला, कारण की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ऍडव्हर्टाइजमेंट. प्रॉफिट अँड लॉसच्या प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं? डेबिटला लिहिणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की 3 इयर्स साठी दिलेली, म्हणजे आपल्याला फक्त 1 वर्षाचीच अलाउड आहे. राहिलेले जे 2 वर्ष ती काय असेल? 3 वर्षाची एकदम प्रीपेड. आपला 1 वर्षाचा जो आहे तो आपला 1 वर्षाचा खर्च आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवणार. पण प्रीपेड कुठं दाखवणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. क्लिअर सर्वांना? येस सर. हो. या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. म्हणजे काय? जे ही आता हिडन ऍडजस्टमेंट, एक गोष्ट लक्षात ठेवायची. ऍडव्हर्टाइजमेंट 1 वर्षाच्या आउटरला आली पाहिजे. मग याचा इफेक्ट काय होतो? लेस प्रीपेड करतो आपण ऍडव्हर्टाइजमेंटनं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. इफेक्ट त्या ठिकाणी लगेच लिहून ठेवा आणि ऍडव्हर्टाइजमेंटला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा, म्हणजे आपल्या लक्षात राहते की आपण काही सोडलेलं नाहीये. देन आफ्टर बॅड डेब्ट्स, पैसे बुडाले, आपण माल विकला होता पण प्रॉफिट अँड लॉस डेबिट. प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइडला. डिस्काउंट अलाउड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. गुड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आणि फिक्स डिपॉझिट. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला. देन आफ्टर ऑन युअर क्रेडिट बॅलन्सेस, बघा या ठिकाणी कॅपिटल अकाउंट तयार करतो आपण. कुठं लिहिणार? क्रेडिट साइडला. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स काय? लॅबिलिटी. कुठं लिहिणार? त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. ट्रेडिंग अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. बँक ओव्हरड्राफ्ट. लॅबिलिटी. आणि सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्स जो दिला होता त्यातले आयटम कुठं जातात ते ट्रान्सफर करून घेतले, म्हणजे लिहून घेतले. याच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे का? सर मला हे आयटम समजला नाही, इकडे कसा जातो? मी क्लिअर करतो. नाही सर.
चला पुढे जाऊया. आता ऍडजस्टमेंट फक्त 5च आहेत, लगेच समजून घेऊया. स्टॉक आपला जावाय बापू असतो, आपल्याला सगळ्याला माहिती. इफेक्ट फक्त 2 अमाऊंट दिलेले आहेत, एक दिलेली कॉस्ट प्राइस आणि दुसरी दिलेली आहे मार्केट प्राइस. कॉस्ट प्राइस आहे 40,000 आणि मार्केट प्राइस आहे 35 म्हणजे 35,000. दोन पैकी कोणती घेणार आपण? मार्केट 35,000. किती? 35,000 रुपये आपण क्लोजिंग स्टॉक कन्सिडर करणार आणि क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या क्रेडिट साइड, बॅलन्स शीट असेट साइड. आपल्याला एका ऍडजस्टमेंटचा मार्क भेटला. ही ऍडजस्टमेंट कंपल्सरी फिक्स 100% परीक्षेला येणार. परीक्षेला अजून 8 महिने टाइम आहे तरी सुद्धा सांगतो. देन आफ्टर नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट इज ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. फिक्स डिपॉझिट ही आपली असेट आहे, बरोबर ना? हा, त्याच्यावर 1,200 रुपये इंटरेस्ट रिसिवेबल आहे. रिसिवेबल म्हणजे भेटायचंय पण अजूनपर्यंत भेटलेलं नाही. याचा अर्थ काय की हे आपल्याला आउटस्टँडिंग इन्कम आहे. आवाज येतोय रे कोणाच तरी आजूबाजूचा? ज्यांचा आवाज येतोय त्यांनी लगेच म्यूट करायचं स्वतःला, नाही तर मला सगळ्यांना म्यूट करावं लागतं. मी काय बोलतोय मला ना तुमचा आवाज आला ना मध्ये अजून घसा तोडून बोलावं लागतं. एकतर मी जास्त फास्ट बोलतो, अख्खी घरचे मला म्हणतात इतक्या जोरात ओरडतो तू शिकवताना. चला, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे काय? ते आपल्याला भेटायचे. इंटरेस्ट फिक्स डिपॉझिटवर भेटणारे म्हणजे आपला इन्कम आहे आणि हा इन्कम अजून भेटायचा आहे म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आहे. आणि आउटस्टँडिंग इन्कम संबंधित इन्कम मध्ये काय करतो आपण? ऍड करतो. आता इन्कम पहा, आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला या ठिकाणी इथं आपल्याला काय दिले बघा? इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट हे दिलेलं आहे ऑलरेडी आणि आउटस्टँडिंग सुद्धा आहे. म्हणजे याला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल. या इंटरेस्ट मध्ये जे आहे राहिलेलं ते ऍड करावं लागेल, जे आउटस्टँडिंग भेटायचंय ते. या आयटमला स्टार मार्क करू. आणि फिक्स डिपॉझिट नावाचा एक आयटम आहे बघा ट्रायल बॅलन्सला डेबिट साइडला सगळ्यात शेवटी, याला एक स्टार मार्क करू. आता ऍडजस्टमेंट कडे जाऊ. आता हे आउटस्टँडिंग इन्कम आहे म्हटल्यावर आपल्याला त्या फिक्स डिपॉझिट मध्ये काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. आणि आपला इन्कम म्हटल्यावर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला लिहिणार आपण, पण इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट मध्ये काय करणार आहे? ऍड करणार. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना? हो सर. देन आफ्टर ऍडजस्टमेंट नंबर 3, ही ऍडजस्टमेंट एक मी तुम्हाला सांगितलं होतं की 99.99% RDD ची ऍडजस्टमेंट. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये ही नसल असं होईल, परंतु असा प्रॉब्लेम नसलच 99% की ज्याच्यामध्ये ही ऍडजस्टमेंट नसणार आहे. त्यामुळे ही ऍडजस्टमेंट एक खूप महत्वाची. मी काही ज्या गोष्टी सांगतोय ना त्या परीक्षेला तुम्हाला येणार म्हणजे येणारच. RDD ची ऍडजस्टमेंट 100%. बॅड डेब्ट्स नसेल पण RDD असेल तर प्रोव्हाइड RDD 2.5% ऑन डेटर्स. डेटर्स वर हे कॅल्क्युलेट करावे लागतात. 2.5% डेटर्स कमी होतात म्हणून लेस काय करणार आपण? डेटर्स. आणि डेटर्स म्हणजे असेट कमी झाली, असेट कमी झाली की लॉस होतो, लॉस लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. म्हणजे एक इफेक्ट लेस डेटर्स आणि अनदर इफेक्ट शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. अँड देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट, सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचर इज अवर असेट, बरोबर ना? असेट. आणि ही असेट डेप्रिसिएट मीन्स काय? डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजे असेटची व्हॅल्यू काय होणार? डिक्रीज होणार. म्हणजेच आपला तोटा होणार. म्हणजे असेट आपल्याला कमी करावं लागेल म्हणून पहिला इफेक्ट लेस फर्निचर किंवा लेस असेट, बरोबर. आणि तोटा झाला कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. व्हेरी गुड. नंबर लास्ट ऍडजस्टमेंट आपल्याला माहिती, आपण ही दोनदा मी तुम्हाला समजून सांगितली. गुड्स ऑफ ₹8,000, 8,000 रुपयाचा माल आहे. डिस्ट्रॉयड बाय फायर, आगीमध्ये काय झाला? जळाला, आग लागली. हा, आग लागली म्हणतो ना आपण त्याला, तसं झालं त्याचं. तर तो डिस्ट्रॉयड झाला. अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम. आणि इन्शुरन्स कंपनीने म्हणजे याचा इन्शुरन्स होता, म्हणजे हा जो गुड्स होता 8,000 रुपयाचा
त्याचा इन्शुरन्स काढलेला होता, म्हणजे हा इन्शुर्ड गुड्स होता. कोणता गुड्स होता? इन्शुअर. इन्शुर्ड गुड्स. बरोबर. आता 8,000 रुपयाचा माल जळाला, इन्शुरन्स कंपनीने क्लेम म्हणजे पैसे किती द्यायचं मान्य केलं? 6,000 रुपये द्यायचं. म्हणजे आपल्याला 8,000 रुपयापैकी 6,000 रुपये ऍज अ क्लेम, इन्शुरन्स क्लेम म्हणून काय होणार आहेत? भेटणार आहेत. आणि मग आपला लॉस किती झाला? फक्त 2,000 2,000 रुपये काय झाला? आपला लॉस झाला. मग हा जो 2,000 रुपये लॉस झाला, हा लॉस बिझनेस मध्ये झालेला आहे. तो कुठं लिहिणार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या? डेबिट साईडला. डेबिट साईडला. बरोबर. हे 6,000 रुपये इन्शुरन्स कंपनी आपल्याला लगेच देणार नाही, इन फ्युचर मध्ये भेटतील. आणि ज्याचा बेनिफिट किंवा जे फ्युचर मध्ये रिसिवेबल आहे, रिसिव्ड आहे, बेनिफिट टेकन इन टू फ्युचर, त्याला काय म्हणतो आपण? असेट साईड. म्हणजे ते आपण लिहिणार बॅलन्स शीट असेट साईड. आणि तुमच्याकडून गुड्स बिझनेस मधनं आउट झाला, बिझनेस मधनं गेला 8,000 रुपयाचा, तो कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या ट्रेडिंगच्या अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे या ऍडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतील: बॅलन्स शीट असेट, ट्रेडिंग क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. क्लिअर का ऍडजस्टमेंट सर्वांना? ओके. आता सर्वांनी ड्रॉ केला असेल असं गृहीत धरून, आता मी तुम्हाला घराला नावं काय द्यायचं असतात, भाऊंची दादांची कृपा, ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. इन द बुक्स ऑफ ज्या पार्टनरची नाव आहे ती लिहायची. मी लिहिणार नाही, मला मार्क मिळवायचे नाहीत, तुम्हाला मार्क मिळवायचे, त्यामुळे हे सगळं लिहायचं. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ट्रायल बॅलन्सची जी डेट असते तीच या ठिकाणी आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, ट्रायल बॅलन्सची डेट. पार्टनर्स कॅपिटलला काय द्यायची गरज नाही, फक्त पार्टनर्स कॅपिटल असेल ह्या. आणि बॅलन्स शीटला एक ट्रायल बॅलन्सची डेटच आली पाहिजे. बॅलन्स शीट ऍज ऑन फॉर द इयर एंडेड लिहायचं नसतं बॅलन्स शीटला. बॅलन्स शीट त्या वर्षापुरती मर्यादित नसती, त्यामुळं ऍज ऑन च्या पर्यंत इतकी त्याची असेट लॅबिलिटी होती असा त्याचा अर्थ होतो. तर ते अशा पद्धतीने लिहायचं. हे मी आता परत वारंवार सांगणार नाही, तुम्ही एकदा सांगितलं लक्षात ठेवायचं. प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेस ह्या गोष्टी करायच्या. ओके. हो सर, एकदम. आता आपल्याला आयटम ट्रान्सफर करून घेऊया. स्टॉक कुठं लिहिणार आहे आपण? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. डेबिट साईडला. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा टू ओपनिंग स्टॉक. फास्ट लिहायचं जरा, आता स्पीड वाढला पाहिजे. आपल्याला एकदा रस्ता माहित झाला ना, त्या रस्त्याने गाडी फास्ट चालवायची. गाडी म्हणजे आता आपल्याला रस्ता माहित असल्यावर आपण कसं थोडस फास्ट चालू शकतो ना. ओपनिंग स्टॉक अमाऊंट किती आहे? 30,800 रुपये आउटर कॉलमला लिहा. 30,800 झालं. ओपनिंग स्टॉक लिहिलं. त्याच्यानंतर परचेस रिटर्न आहेत का? नाही, म्हणजे परचेस डायरेक्ट आउटरला लिहिले तरी चालेल. ट्रेडिंगच्या कुठे लिहायचे? डेबिट साईडला. डेबिट साईडला लिहा. चला, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा टू परचेस. एकच मिनिट. टू परचेस अमाऊंट किती परचेसची? 80,000. 80,000. त्याच्यानंतर पुढे जाऊया. परचेस झाल्यानंतर सॅलरीवर ऍडजस्टमेंटला स्टार मार्क करायचं राहिले आपलं, आठवतंय का बघा? हो सर. हो, तर ऍडजस्टमेंटचं एकदा बघूया सगळे आयटम ट्रान्सफर करण्याच्या अगोदर. पहिली ऍडजस्टमेंट डायरेक्ट आहे, दुसरी फिक्स डिपॉझिट आणि बिल्स रिसिवेबल केली. आरडीडी डेटर्सला एक, फर्निचरला एक स्टार मार्क करावं लागेल. डेटर्स फर्निचरला एक स्टार मार्क करा. सन्ड्री डेटर्सला एक स्टार मार्क करा. इन्व्हेस्टमेंट तर नाही, त्याची काही गरज नाही. चला, एवढेच आहेत, बाकी काही नाही. चला, वेजेस कुठे? सॅलरी लिहायचंय कुठं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाहीये, डायरेक्ट जाऊ प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं टू सॅलरीज. अमाऊंट किती बघा सॅलरीची? 5,000. 5,000 गो टू आउटर कॉलम. आउटर कॉलमला जाणार ते. त्याच्यानंतर वेजेस कुठे लिहिणार आपण?
ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ट्रेडिंगच्या डेबिटला ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट लिहा वेजेस. सोबत राहायचं आता. वेजेस अमाऊंट आहे 7,500 आउटर कॉलम. 7,500 आउटर कॉलम. त्याच्यानंतर वेजेस झाल्यानंतर कॅरेज हे सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटलाच लिहायचं. डेबिट साईडला. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं. ट्रेडिंगच्या डेबिटला टू कॅरेज 3,000 रुपये. अमाऊंट लिहिणार 3,000. 3,000. त्याच्यानंतर रॉयल्टी कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडलाच लिहिणार टू रॉयल्टी. लिहा सर्वांनी. ऍडजस्टमेंट नाही म्हटल्यावर कुठं लिहिणार? आउटरला. अमाऊंट किती बघा रॉयल्टीची? 3,000 रुपये. 2,500. 2,500. 2,500 रुपये. रुपये. एकच मिनिट, मी आवाज कुणाचा येतोय मला ते शोधायचंय. $2,500 रॉयल्टी लिहूया. 2,500. 2,500 रुपये. त्याच्यानंतर पुढे जाऊया. फ्राईट सुद्धा कुठे लिहायचंय? ट्रेडिंगच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंगच्या डेबिटला फ्राईट आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी 700. आउटरला लिहून टाका 700. त्याच्यानंतर प्रिंटिंग आणि स्टेशनरी कुठं लिहायचं? प्रॉफिट अँड लॉसच्या ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. आउटरला लिहा प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट किती बघा प्रिंटिंग अँड स्टेशनरीची? 1,050. 1,050. पुढे जाऊया. सन्ड्री डेटर्स ऍडजस्टमेंट आहे कुठं लिहायचं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लिहा बॅलन्स शीटच्या असेटला सन्ड्री डेटर्स. आणि अमाऊंट किती बघा? 43,000. आणि एक ओळ जागा सोडणार कारण की ऍडजस्टमेंट एकच आहे. सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर पुढचा आयटम काय? फर्निचर. हे सुद्धा कुठे लिहायचंय? बॅलन्स शीटच्या असेट साईडला सर. बॅलन्स शीटच्या असेटला लिहा. बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर. आणि याच्यावर ऍडजस्टमेंट आहे बरोबर ना? 20,200 इनर कॉलमला. 20,200 रुपये इनरला. ओके. पुढे लिहू जाऊया. लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी कुठे लिहिणार? असेट साईडला. बॅलन्स शीटच्या कुठे लिहिणार? असेट साइडला लिहिणार आपण. तर बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि लिहूया लीज होल्ड प्रॉपर्टी. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. लीज होल्ड म्हणजे काय? लीज वर घेतलेली, म्हणजे थोडक्यात भाडे तत्वावर आपण धारण केलेली. लीज होल्ड प्रॉपर्टी. अमाऊंट किती पहा? 25,000. 25,000 आउटर कॉलमला लिहून टाका. 25,000 रुपये फक्त. हो सर. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट इज युअर असेट. ती सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला सर. असेट साइडलाच लिहा इन्व्हेस्टमेंट. 15,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 15,000. 15,000. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस अमाऊंट किती लिहिणार आपण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची? 3,450 रुपये. चला पुढं ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स लिहिले त्यांनी. आता हे ऍडव्हर्टाइजमेंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं सुरुवातीला. लिहा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट
इनरला लिहा 30,000 रुपये आणि आपल्याला फक्त या वर्षीचेच जे आहेत 3 वर्षाचे म्हणजे एका वर्षीचे किती असतील 10,000. आणि मग आपल्याला एका वर्षीचाच एक्सपेन्सेस या वर्षीचाच एक्सपेन्सेस दाखवायचा आहे. राहिलेले जे 20,000 आहेत ते पेड इन ऍडव्हान्स आहेत म्हणजे प्रीपेड आहेत म्हणून त्या ठिकाणी म्हणायचं लेस प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट आणि कंसात लिहायचं 2 इयर्सची किती 2 वर्षाची आणि बा 2 वर्षाची 20,000 प्रीपेड आहेत 30 मधनं 20 गेले फक्त या वर्षीचेच 10,000 रुपये आपण आउटरला दाखवणार. क्लिअर काय ऍडजस्टमेंट सर्वांना ही मी काय केलं आता ते हो सर. ओके. आता ह्याचा दुसरा इफेक्ट याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट आणि अमाऊंट लिहा 20,000 चला. 2 इयर्स. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स हा आपला काय प्रॉफिट आहे अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लॉस आहे आपला जो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 बॅड डेब्ट्स याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही शक्यतो असती. बॅड डेब्ट्स अमाऊंट किती बघा बॅड डेब्ट्सची 500 500 रुपये. त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 1,800. डेबिट साईडला सर. टू डिस्काउंट अलाउड सोबत आहेत ना सगळे. हो सर. येस सर. हो सर 1,800. 1,800 रुपये. 800. चला पुढं कॅश इन हँड अँड कॅश ऍट बँक 7,000 20,000 बॅलन्स शीटच्या कुठं बॅलन्स शीटच्या असेट साईडला सर. असेट साईडला. कॅश इन हँड एकच मिनिट 1-2-3 ओळी जागा सोडा आणि मग लिहा बर का. हो सर. कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक अमाऊंट सांगा मला. 7,000 रुपये सर. 7,000. बँकची 7,000 हँडची कॅश इन हँडची 7,000 7,000. आणि कॅश ऍट बँक 20,000. 20,000. 20,000 रुपये. ओके. सर ते लाईन कशासाठी सोडलात? मी काल सांगितलं होतं की आपला जो रूल आहे ना बॅलन्स शीटचा फॉर्मॅट शक्यतो कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक हे आपल्याला कधी कळतं सगळे अकाउंट आपण क्लोज केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याकडे किती कॅश आहे. मग हे कधी कळतं सगळे ऍडजस्टमेंट केल्यावर म्हणून हे शेवटी लिहायचं शक्यतो. बाकीच्या ज्या ऍडजस्टमेंट करून जे इफेक्ट वगैरे येतील ते या ठिकाणी आपल्याला लिहिण्यासाठी 2 ओळी जागा सोडायच्या आणि हे जागा सोडली मग तुमचे मार्क वगैरे काही जात नाहीत. आणि याच्या खाली सगळ्यात शेवटी क्लोजिंग स्टॉक एक तर कॅश इन हँड तुम्ही सुरुवातीला लिहा किंवा काय करा क्लोजिंग स्टॉक लिहिणार आहे ना त्या क्लोजिंग स्टॉकच्या वर कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक आलं पाहिजे असं लक्षात राहू द्या. मग या ठिकाणी 1-2-3 ओळी जागा जरी असली तरी काय हरकत नाही. हॅलो सर. हा ऍडजस्टमेंट नसेल तरी ना साईडला हे करायचंय ना. म्हणजे काय म्हंटली मला समजलं नाही तू. रक्कम येणार साईडला मांडायची ना. रक्कम आपण ऍडजस्टमेंट नसेल तर अमाऊंट आपण आउटरला लिहितो आणि जर एखाद्या आयटमवर ऍडजस्टमेंट असेल तर बघ मी या ठिकाणी इनरला लिहिली दिसते का तुला सन्ड्री डेटर्सवर फर्निचरवर ऍडजस्टमेंट आहेत. आता कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक याच्यावर कधीही ऍडजस्टमेंट नसते लक्षात राहू द्या. तुम्ही कोणताही प्रॉब्लेम शोधून बघा त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का अजिबात नसते. त्यामुळे हे डायरेक्ट आउटरला लिहिणारे आयटम आहेत. क्लिअर सर्वांना. हो सर. येस सर. ओके. चला आता फिक्स डिपॉझिट ही आपली असेट आहे याला स्टार मार्क आहे याचा अर्थ काय याच्यावर ऍडजस्टमेंट आहे आणि असेट साईडला लिहायचं. म्हणजे आता जसं आता मला कोणीतरी प्रश्न विचारला की इनरला लिहायचं असतं का तर असे जे आयटम असतात ते इनरला लिहायचे. आता बघा फिक्स डिपॉझिट मी ओळ का सोडली होती कारण की मला या ठिकाणी काहीतरी येणार आहे हे मला माहित असतं. म्हणजे तुम्ही सुद्धा अशीच सवय लावून घ्यायची आपल्याला काहीतरी ऍडजस्टमेंट वगैरे मध्ये काहीतरी आपल्याला एखादा आयटम असणार की जो बॅलन्स शीटच्या असेटला लिहावा लागेल त्यासाठी कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक
लिहित असताना एक 3-4 ओळी जागा सोडून लिहा, हरकत नाही. मोकळी जागा राहिली तरी त्याच्यामध्ये परीक्षक सुद्धा झोपणार नाही आणि आपण सुद्धा नाही. त्यांना कळतं की त्यांना माहित असतं की हे अशाच पद्धतीने लिहावं लागतं. काही वेळेस आपण काय करतो, कॅश इन हँड मध्ये आधी कुठतरी लिहितो आणि आपलं प्रेझेंटेशन ज्या वेळेस चांगलं असतं. आता मी बघा तुम्हाला प्रेझेंट करताना सुद्धा व्यवस्थित ड्रॉ केलेले, तुम्ही सुद्धा अजिबात कंटाळा करायचा नाही. चांगल्या गोष्टीची चांगली सवय सुरुवातीपासून लावली तर शेवटी ते आपल्याला त्रासदायक ठरत नाही. नाहीतर मग आपण ऐन टायमाला परीक्षेच्या वेळेस हे ड्रॉ करायचं असं जर ठरवलं तर आपल्याला ते मग खूप बोरिंग वाटतं. त्यासाठी सुरुवातीपासून सवय लावून घ्या सगळ्या अकाउंटच्या बाबतीत. चांगली सवय तुम्हाला परीक्षेमध्ये 100% मार्क मिळवून देणार आहे. प्रेझेंटेशन खूप चांगलं असलं पाहिजे. जितका परीक्षकाला त्रास तुम्ही कमी द्याल ना तितके मार्क चांगले भेटतात. मी विद्यापीठाचे जवळजवळ 30-40 हजार पेपर चेक केलेला माणूस आहे. मला माहिती परीक्षेमध्ये प्रेझेंटेशन कसं असावं, पोरं कशी लिहितात आणि त्याच्यामुळे मग मला त्रास जर झाला असेल तर मी मार्क देताना सुद्धा त्रासून मार्क देतो कमी, ह्याला कमीच द्यायचे असं. तर त्याची मेंटल तुमचा पेपर बघितल्या त्याला असं वाटलं पाहिजे की बाबा खूप छान पेपर आहे, खडाखोड बिलकुलही नाही, व्यवस्थित फिगर लिहिलेले आहेत, बेरजा बरोबर केलेले आहेत आणि सगळं प्रेझेंटेशन चांगले, सगळी नावं अकाउंटला व्यवस्थित दिलेली आहेत, ड्राफ्टिंग कॉलम कसे तयार केलेले आहेत, ह्या सगळ्यावर तुमचे मार्क अवलंबून असतात. हे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. चला आता हे फिक्स डिपॉझिट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. लिहूया बॅलन्स शीटच्या असेटला फिक्स डिपॉझिट आणि याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हटल्यावर आपण कुठं लिहिणार, आउटरला. इनरला. 15,000 रुपये इनरला लिहिणार कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे आणि एक ओळ जागा सोडायची. आता सगळे आयटम आपण डेबिट बॅलन्स वाले ट्रान्सफर करून घेतलेत. आता आपल्याला जायचंय क्रेडिट बॅलन्सेस कडे. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये कॅपिटल अकाउंट आहे फर्स्ट. कुठं लिहिणार कॅपिटल अकाउंट? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइड. क्रेडिट Credit साइडला side ला. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणायचं. आणि मला पार्टनरची Down. काय पार्टनरची नावं, एकाचं पियुष आहे एकाचं अरुण आहे. मी इन शॉर्ट लिहितो अरुण. अँड ए, पी आणि ए, पियुष आणि अरुण. कॅपिटल किती दोघांचं? 80,000 80,000 80,000 आणि याचं सुद्धा 80,000. 80,000. ओके. कॅपिटल ट्रान्सफर करून घेतलं. क्रेडिटर्स आहेत सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहायचे. जायचं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आणि लिहायचे 3-4 ओळी जागा सोडा, कमीत कमी 4. सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स आणि अमाऊंट किती लिहिणार आपण? 500. 20,500. आउटरला लिहायचे 20,500 रुपये. क्लिअर सर्वांना? पुढे जाऊया. हो सर. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट, इट इज युअर इन्कम. आपला काय हा इन्कम आहे. तर हा इन्कम आपण प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं दाखवणार? क्रेडिट साइड. एक ओळ जागा सोडायची कारण की आपल्याला पुढे एक पाहुणा घेऊन यायचा असतो, त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो, तो या ठिकाणी बसवायचा आहे आपल्याला. त्यासाठी एक ओळ जागा सोडायची आणि लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, इन शॉर्ट म्हणतो मी FD. आणि अमाऊंट किती बघा? 1,000 रुपये ना? 1,000. 1,000 इनरला लिहायचे 1,000 आणि एक ओळ जागा सोडायची कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. देन आफ्टर नेक्स्ट बँक ओव्हर. हा बोला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या साईडला तुम्ही ती ओळ सोडली, तिथं प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस आलं येतात का? नाही, ग्रॉस लॉस आला तर डेबिटला लिहायचं मग सगळ्यात शेवटी. पण शक्यतो ग्रॉस लॉस येत नाही. 90% गॅरंटी येणार नाही प्रॉब्लेम मध्ये. ओके सर. कारण की कोणताही बिझनेस असा होत नाही की तो आपल्याला लॉस मध्ये घालवून आपल्याला शक्यतो नसतो. बँक ओव्हरड्राफ्ट नेट लॉस असेल पण ग्रॉस लॉस नसतो शक्यतो. असण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही, बिझनेसला होऊ शकतो, पण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बरेचसे प्रॉब्लेम आता मी अभ्यासलेत ना त्याच्यामध्ये ग्रॉस लॉस नाही म्हणून सांगितलं तुम्हाला. बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या कुठे लिहायचा आहे? लॅबिलिटी साइडला लिहू बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट हे मी ओडी लिहिलं आणि गेल्या वर्षी एका मुलीने मला विचारलं सर हे ओल्ड का लिहिलंय? ओल्ड म्हणजे हा ऑब्लिक आहे असं लक्षात राहू द्या. बँक ओव्हरड्राफ्ट. तर अमाऊंट पहा किती बँक ओव्हरड्राफ्टची? 10,000 रुपये. 10,000 रुपये.
आणि लास्ट आयटम आहे सेल्स. सेल्स लिहितो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बाय सेल्स लिहा ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बाय सेल्स. आणि अमाऊंट आहे सेल्सची किती, 1,20,000 रुपये. 1,20,000. 1,20,000. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाहीये याच्यावर, त्यामुळे डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी चालेल. आणि आता ऍडजस्टमेंट कडे जाऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट आपली क्लोजिंग स्टॉकची एकदा दर्शन घेऊ. किती अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची आपण कन्सिडर केलेली, 35,000. किती, 35,000 रुपये क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे. ती आपण लिहिणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. जाऊया आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला. पहा लिहिताना मी कसं लिहितोय ते सुद्धा लक्षात ठेवायचं. बाय क्लोजिंग स्टॉक. स्कूलमध्ये असंच सांगतात का वेगळं सांगतात काय? लेक्चरच करत नाही. बरं झालं. 35,000. 35,000 केलं नाही सर आम्ही का 35,000 रुपये. आता करा नाही तर नापास होताल. क्लोजिंग स्टॉक 35,000. अभ्यास न करणे म्हणजे लय बहादूर आहे असं दाखवायचं नाही आपण. अभ्यास न करणे म्हणजे आपण थोडक्यात चीटर आहेत. नाही पण सर क्लोजिंग तुम्ही एवढं बारीक शिकवल्यावर कशाला नापास होईल. हा टीचिंग खूप वेळ आहे सर. चालते, बघू किती येतात पेड क्लासला. कळणच ना मला, जे बोलतात ते येत आहेत का. झालं, ऍडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट संपले. म्हणजे एक फर्स्ट इफेक्ट आपण कुठं लिहिला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 1,200 स्टील रिसिवेबल. हा इन्कम आहे, यायचा आहे आपल्याकडं. म्हणजे आपल्याला असे, आपण हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे परंतु अजून जेवलेलो नाही, त्याला आउटस्टँडिंग जेवण म्हणतात. बरोबर आहे ना. तसंच हे इन्कम आहे, आपल्याला भेटणार आहे परंतु भेटलेलं नाही अजून, त्याला आउटस्टँडिंग इन्कम म्हणतो. तर 1 मिनिटामध्ये आपली मीटिंग जर कॅन्सल झाली तर परत रिजॉईनिंग करा, म्हणजे आपल्याला पुढे कंटिन्यू. 4 ऍडजस्टमेंट राहिलेत फक्त. आता हे फिक्स डिपॉझिट मध्ये ऍड करायचे 1,200 आणि इंटरेस्ट रिसिव्ड जे आहे बॅलन्स शीटच्या आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिलेलं त्याच्यामध्ये सुद्धा ऍड करायचं. आता फिक्स डिपॉझिट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, त्याच्यामध्ये ऍड म्हणायचं, ऍड इंटरेस्ट रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग जरी म्हटलं तरी चालेल. आणि अमाऊंट किती त्या ठिकाणी 1,200. 1,200. आउटरला येईल 16,200. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट मध्ये ऍड म्हणायचं इंटरेस्ट रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हटलं तरी चालेल. आणि 1,200. चला, आता आपण हे इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट मध्ये 1,200 ऍड करायचे होते. ते फक्त आपण आउटरला लिहू, ऍड करून 1,000 प्लस 1,200 2,200 रुपये आउटरला येतील. 2,200. नेक्स्ट, ऍडजस्टमेंट नंबर सेकंड कंप्लीट. थर्ड इज प्रोव्हाइड आरडीडी. व्हेरी सिंपल. काय आपल्याला डेटर्स मधनं 2.5% अमाऊंट आरडीडी ची वजा करायची आणि प्रॉफिट अँड लॉसला दाखवायची. डेटर्स आहेत असेट साइडला, पळत जायचं असेट साइडला, अजिबात थांबायचं नाही कुठंच. आलो असेट साइडला आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी डेटर्स लिहिले त्या ठिकाणी म्हणायचं लेस आरडीडी ऍट 2.5%. आता बघा, सिंपल असतं कॅल्क्युलेशन. आपण तोंडी करायला शिकायचं शक्यतो. का जे कॅल्क्युलेशन आपल्याला जमल ना तोंडी करायला ते तोंडी. 43,000वर 10% काढलं तर 4,300 येतं. बरोबर. 4,300च्या निम्मे किती येतील? 2,150. हे झाले 5%. आपल्याला पाहिजे 2.5%, म्हणजे 2,150च्या सुद्धा निम्मे, म्हणजे 1,075. बरोबर आहे का बघा. हो. 1,075 रुपये काय करायचे आपल्याला, एकच मिनिट, 1,075 रुपये वजा करायचे आहेत डेटर्स मधनं. आता ही डेटर्स मधनं जर 1,075 रुपये वजा केले आपण तर आपल्या आउटरला किती येतील?
41,925. बरोबर. बघा 43 मधनं एक गेले 42, 42 मधनं 75 गेले, म्हणजे 41,925 रुपये. आणि हा आरडीडी आपला लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला दाखवायचा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला म्हणायचं टू आरडीडी, आरडीडी, आणि इसको नाम देने का जवान है आप, म्हणून त्याला म्हणायचं न्यू. जर ओल्ड दिलेला असेल तरच न्यू लिहायचं, नाही तर लिहायची काही गरज नाही. डायरेक्ट आउटरला लिहायचे 1,075 रुपये. विषय संपला. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना? हो सर. थर्ड ऍडजस्टमेंट पहा, फोर्थ ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. असेट डिक्रीज होते डेप्रिसिएटने, म्हणजे असेट मधनं लेस, म्हणजे फर्निचर मधनं लेस, आणि लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फर्निचर आपण दाखवलेत आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला. लेस डेप्रिशिएशन म्हणायचं, लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. आणि पहा किती टक्के डेप्रिशिएशन आहे? 5%. 20,200 वर जर 10% काढलं तर 1 शून्य झाकायचा, 2020. आणि त्याच्या निम्मे म्हणजे 1,000. व्हेरी गुड, 1,010. आता जमायला लागलं तुम्हाला. 20,000तनं 1,000 गेले, 19,200. 19,200 मधनं 10 गेले तर 19,190. व्हेरी गुड, 19,190. काय म्हणले सर? 19,190. ओके. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या? डेबिट साइड. डेबिट साइडला लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचर अमाऊंट किती लिहिणार? 1,010 रुपये. ओके, चला पुढे जाऊया. लास्ट ऍडजस्टमेंट, गुड डिस्ट्रॉयड बाय फायर. ऍडजस्टमेंट समजून घेतली. 8,000 रुपयाचा माल जळाला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवायचा आहे. 6,000 रुपये भरून घेतले बॅलन्स शीटच्या असेटला, आणि 2,000 रुपये लॉस झाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आधी माल जळाला, गेला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला म्हणू गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहा बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. अमाऊंट आहे 8,000 रुपये. बरोबर. यातले किती? 6,000 रुपये आपल्याला भरून भेटणार आहेत, बरोबर ना? हो सर. ओके. आता माझ्याकडे जागा बघा कमी पडली, अजून एक वेळ जागा सोडायला पाहिजे होती. इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम आपल्याला इन्शुरन्स कंपनी भरून देणार आहे 6,000 रुपये, म्हणून मी लिहिलं इन्शुरन्स क्लेम. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटरला 6,000 रुपये. आणि झाला लॉस किती ऍक्च्युली आपल्याला? 2,000 रुपये. तो लिहायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लिहिताना त्याचं नामकरण करायचं बाय लॉस बाय फायर, फायर, आणि अमाऊंट लिहायची 2,000 रुपये. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना? हो सर. हो सर. ओके. काही जण खूप उत्साही आहेत. चला, हो किती वेळा म्हणणार. आता काय राहिलेलं नाही, आपण आता क्लोज करणार. क्लोज करताना पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट. आधी अंदाज घ्यायचा कोणाची भांडणीत कशामध्ये. बघा क्रेडिट साइडला 1,20,000 प्लस 8 प्लस 35, इकडे 1,20,000 मोठी अमाऊंट कोणतीच नाही. म्हणजे आपण काय करू शकतो, 30 आणि 80 या दोनच अमाऊंट मोठ्या आहेत. 30 आणि 80 1,20,000 पर्यंत जाते, परंतु हे 8 आणि हे वरचे 35 शक्यतो ट्रेडिंगची क्रेडिट मोठी आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटची जर टोटल केली तर आता ही बेरीज करणं पण सोपं जातं जर आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलेलं असेल तर. लक्ष द्या, मी परत एकदा आज तुम्हाला उलटी वजाबाकी सांगतोय. 0 0 0 0 सगळ्या ठिकाणी शून्यच येणार. वर तिन्ही ठिकाणी शून्य, तिन्ही अंक लास्ट कॉलम मध्ये शून्य. इकडे बघा 8 8 आणि 5 किती? 13. आजचा 1 2 आणि 1 3 3 आणि 3 6 आणि 1,001 1,00,000 किती? 63. 15 सेकंदात बेरीज केली आपण 1,63,000. आपल्याला जर हे असे कॉलम तयार केले नसते तरी 1 मिनिट आपल्याला लिहायलाच लागला असता. आता वजाबाकी लक्ष द्या. काल जे नव्हते शेवटपर्यंत त्यांनी सुद्धा आज लक्ष द्यायचं काय सांगतोय ते.
यातले 8-10 जण तरी नवीन असतील, 10-12 जण तरी. बघा शेवटी एकक स्थान कळतो ना अंक, एकक स्थान 0 0 0 0 0 0 आणि खाली सुद्धा एकक स्थानी आपल्या टोटल मध्ये 0, म्हणजे लिहिताना आपण डायरेक्ट 0 लिहायचं. परत दशक स्थानी 0 0 0 0 0 0 आणि खाली पण दशक स्थानी 0, लिहिताना डायरेक्ट 0 लिहायचं वजाबाकीला. 8 आणि 5 13, 13 आणि 5 18 आणि 7 25, टोटल किती आले बघा दशक स्थानची 25 आणि खाली किती आहे दशक स्थानी टोटल मध्ये 0. म्हणजे या 25 ला 5च्या जागी 0 आणण्यासाठी आपल्याला 25 मध्ये 5 मिळवले तर टोटल येईल 30, म्हणजे 5च्या जागी झाले 0 आणि खाली सुद्धा 0. मिळवले किती आपण 5. ते लिहिणार या ठिकाणी डायरेक्ट 5. आणि या 3 मधला 30 मधला जो 3 आहे तो त्याला काय म्हणतो आपण, हातचा म्हणतो ना. हो, तर माझं गणित खूप कच्च आहे, 52 मार्क होते 100-150 पैकी. तर 3 आपण कुठे घेणार, पुढे घेणार. तर पहा 3 3 3. आता बघा आता हे हजारचं स्थान काय असतं त्याला मला माहित नाही. 3 3 आणि 7 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आले बरोबर. आणि खाली किती त्याच्या बघा 3 आहेत बरोबर. आता 15ला 5च्या जागेवर 3 आणण्यासाठी 5त आपल्याला किती मिळवावं लागतील 8, म्हणजे येतील किती 23 बरोबर. मिळवले किती आपण 8 लिहायचे या ठिकाणी. आणि या 23 मधला 2 उचलायचा आणि तो हातचा घ्यायचा पुढे, या ठिकाणी 2 घेतला. 2 आणि 3 5, 5 आणि 8 13, 13 13 13, खाली काहीच नाहीये, टोटल आली 13 आणि खाली आहे 6. खाली किती आहे 6. आता या 13ला 3च्या जागेवर 6 आणण्यासाठी आपल्याला किती मिळवावं लागतील 13 मध्ये 3, म्हणजे खाली पण 6 येतील बरोबर ना. म्हणजे आता मिळवले किती 3 आणि या 16 मधला 1 उचलायचा आणि पुढे घेऊन जायचा. आणि तो वर पण 1 आहे आणि खाली पण 1 आहे 0, म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला 38,500. क्लिअर का सर्वांना. हा ते मी तुम्हाला समजावं म्हणून त्या ठिकाणी लिहिलं होतं, तुम्ही पेन्सिलने करायचं शक्यतो. 38,500 ही बेरीज समजली का सर्वांना, वजाबाकी किती सेकंदात केली आपण, 1 मिनिटात समजून सांगायला मला वेळ लागला फक्त. चला याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन का कॅरीड डाऊन, कॅरीड डाऊन रे बाळांनो. ग्रॉस प्रॉफिट काय कॅरीड डाऊन. आणि हा ग्रॉस प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करतो आपल्या प्रॉफिट अँड लॉस, याला पावना घेऊन जायचं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आणि अमाऊंट किती लिहिणार आपण 38,500. ओके. आणि आता याची टोटल करायची अशाच पद्धतीने बघा 0 0 0 0 5 आणि 2 7 10 हातचाला 1 40,700 टोटल येते का पहा क्रेडिट साइड. ओके. किती सेकंदात 10 सेकंदात पण नाही. आता 30 लिहिणार आपण डेबिटला 40,700 रुपये बरोबर. आता 0 0 0 आणि या ठिकाणी 5 आहे, 5 आहे, खाली आहे 0. 5ला 0 करण्यासाठी मिळवले 5 झाले 10, मिळवले 5 म्हणून लिहिणार 5, 10 मधला हातचा 1 पुढे घेणार या ठिकाणी 1 आणि 5 6 6 आणि 5 11 11 11 आणि 7 18 18 आणि 1 19 19 19 खाली आहे 0. 19 मध्ये 1 मिळवला तर देतात 20, मिळवला 1 म्हणून लिहिणार 1. 19 मधला 2 हातचा पुढे घ्यायचा 2 2 आणि 4 6 आणि 5 11 आणि 8 19 परत 19 आले आणि खाली किती 7 आहे. आता ह्या 19 मध्ये किती मिळवल्यावर 6 येतील तर 8 मिळवले तर येतील 27, मिळवले 8 म्हणून लिहिणार 8 आणि 2 कुठे घ्यायचा हातचा त्याचा पुढे घ्यायचा 5. 2 आणि 5 7 8 आणि 3 11 11 12 13 14 आणि 2 16 16 येते ना.
हो. हो बघा टोटल परत एकदा 2 आणि 5 7 8 8 आणि 3 11 12 13 14 आणि 2 16. ओके 16 आणि खाली आहे 0. 16ला 0 करण्यासाठी 4 मिळवले आले 20 बरोबर ना. मिळवले 4 म्हणून लिहिणार 4 20 मधला हातचा 2 पुढं 2 2 2 आणि 1 3 3 आणि खाली 4 आहेत 3 आणि खाली आहे 4. आता 3 मध्ये 1 मिळवला तर येतील 4 बरोबर ना. 4 येतील मिळवला 1 म्हणून लिहिणार 1 आणि 4 मध्ये आता एकच अंकी संख्या हातचा वगैरे काही जाणार नाही म्हणजे किती येईल 14,815 रुपये आपला काय येईल हा नाही घ्यायचा कारण की एकच अंक संख्या आहे ना. संख्या एकच अंकी आली बघा 4 हा एकच अंकी 2 अंकी संख्या आली तर हातचा घ्यायचा. क्लिअर का सर बेरीज. हो 1 2 ओळी जागा सोडायची आणि त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट आणि कोण आहेत अरुण आणि कोण आहे नाव काय पार्टनरची पियुष आणि अरुण. आता हा इक्वली वाटायचा आहे 14,815 14च्या निम्मे करायचे 7,500 815च्या निम्मे किती येतील काय 408 आणि 407 असं येईल 400. बघा मी काय लिहितो बघा एकाला 1 रुपया जास्त द्यावा लागतो कोणाला तरी 7,408 आणि 7,407 अशा पद्धतीने द्यावी लागतील आणि हे सगळं उचलायचं आणि कुठं लिहायचं आपल्या प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आता पहा हे काही जणांचं काय म्हणणं असतं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न 2 प्रश्न असतील मनामध्ये मला माहिती काय प्रश्न असतील. सर आमच्या कॉलेजमध्ये ना हे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंबाईन शिकवलं जातं आणि हे पार्टनर्स कॅपिटल आम्हाला तयारच करायला लावत नाहीत. हो सर बरोबर ना. असा प्रश्न असू शकतो बऱ्याच जणांचा. हा तर आता काय होतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्याला प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंट वेगळं का बनवायचं. काही वेळेस आता मी हे का बनवायचं ते एकच मिनिट मी एक का बनवायचं ते सांगतो. एक 5 मिनिट फक्त अजून मला द्या म्हणजे मी ते सांगतो. एकच मिनिट हे मला क्लिअर होऊ द्या. न्यू पेज घेतो मी. हा नवीन पेज. आता तुम्ही समजा काय केलं की एकच अकाउंट बनवलं. काय बनवलं एकच अकाउंट बनवलं या ठिकाणी. हे तुमचं ट्रेडिंग याला नाव काय देतात आपले शिक्षक ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बरोबर ना. आता तुम्ही काय करता माहिती का ट्रेडिंग अकाउंटचे आयटम असे या ठिकाणी लिहिता ट्रेडिंग अकाउंटचे आयटम या ठिकाणी लिहितो आणि मधीच पोस्टिंग करताना एखादा प्रॉफिट अँड लॉसचा आयटम येतो. मग तुम्हाला कळत नाही की ह्या ट्रेडिंग अकाउंटसाठी किती जागा लागेल आपल्याला. मग तुम्ही काय करता काही वेळेस तुम्हाला जर जागा इतकी लागणार असेल या ठिकाणपर्यंत तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉसचा आयटम कुठं लिहिता या ठिकाणी लिहिता टू सॅलरी आणि नंतर तुम्हाला कळतं की इथं आपल्याला जागा कमी पडतीये. मग हे सगळं खाडाखूड गिचमीड काला आणि मार्क कमी होणे. बरोबर आहे का मी सांगतोय असं होतं का नाही. बरोबर. त्यामुळं हे 2 वेगळे अकाउंट बनवतो आपण कारण की याच्यामध्ये आपल्याला सुटसुटीतपणा असला पाहिजे कोणाचं काही चुकलं नाही पाहिजे. हे क्लिअर 2 अकाउंट बनवण्याचं रिझन वेगवेगळं का. ओके. आता दुसरा प्रश्न असा असेल की सर आमच्याकडे कॅपिटल अकाउंट आम्हाला बनवायला सांगितलेलं नाही. आता का बनवायचं याचे 2 बेनिफिट आहेत. एक म्हणजे ज्या वेळेस तुम्ही इन फ्युचर पुढचे टॉपिक अभ्यासणार आहेत कोणते ऍडमिशन असेल रिटायरमेंट असेल डेथ असेल आणि डिझोल्युशन असेल हे जे 4 टॉपिक आहेत ना याच्यामध्ये पार्टनर कॅपिटल अकाउंट तुम्हाला बनवावं लागतं. आणि तुम्हाला जे ते आत्ताच कळलं पहिल्या टॉपिक मध्ये की पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला काय जातं आणि डेबिटला काय जातं तर तुमचं काय होऊ शकतं ते पुढचं अकाउंट क्लिअर होऊ शकते की त्याच्यामध्ये काय हे नेमकं काय तिथं तुम्हाला सोपं जाणार आहे. हा पहिला फायदा. दुसरा फायदा सगळ्यात महत्वाचा की आपण आता तुमच्या कॉलेजमध्ये काय करतात की ही तुमची लॅबिलिटी साईड असेल आता ही बॅलन्स शीट असं समजा बॅलन्स शीटला काय केलं जातं कॅपिटल लिहिलं जातं बरोबर ना. बरोबर. त्याच्यामध्ये अरुण असेल आणि पियुष असेल मग अरुणचं कॅपिटल इनरला लिहिलं जाईल त्याचं जर ड्रॉइंग असेल तर त्या ठिकाणी हे काय केलं जाईल लेस केलं जाईल जी अमाऊंट येईल ती या ठिकाणी लिहिली जाईल.
परत जर त्याच्यात नेट प्रॉफिट असेल तर तो या ठिकाणी ऍड केला जाईल, असं करतात का मला सांगा. आहे. हा, आणि तसंच पियुषच्या बाबतीत काय, ड्रॉइंग लेस करायचं, कॅपिटल ऍड करायचं. आणि जर समजा प्रॉब्लेम मध्ये त्यांनी एखादी ऍडजस्टमेंट मध्ये घुसडली, म्हणजेच काय, सॅलरीची असेल, कमिशनची असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटलची असेल, तर ऍड करायला अजून एखादी ओळ जागा लागते प्रत्येक ठिकाणी. मग हे ऍड लेस गिचमिड काला. बरोबर, हे या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होतं. आणि दुसरी गोष्ट, ह्या अरुण आणि पियुषचं टोटल परत आपल्याला आउटरला लिहावी लागते करून, ऍडलेस करून. त्यापेक्षा काय करतो आपण की डायरेक्ट एक पार्टनर्स कॅपिटल तयार करायचं आणि त्या ठिकाणी ते लिहून टाकायचं. हे कळलं का सर्वांना, का तयार करायचं मी सांगितलं ते? ओके. सर कॅपिटल आणि करंट मध्ये काय फरक आहे? कॅपिटल आणि करंट मध्ये पहिले लेक्चरला होता का तुम्ही आपल्या? नाही तर युट्यूबला लेक्चर आहेत सगळे. हा, कॅपिटल अकाउंट हे बोला, एक 10 ते 15 लेक्चर्स आहेत व्हिडिओ 30-30 मिनिटाचे, ते एकदा बघून घ्या. फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथड असेल तर कॅपिटल ऍडजस्टमेंट ह्या सगळ्या करंट अकाउंटला बनवावे लागतात, आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर कॅपिटल ऍडजस्टमेंट. आता ह्या नेमकं कॅपिटल ऍडजस्टमेंट काय आहेत हेच माहित नसेल तुम्हाला तर मी सांगून काय अर्थ नाही, वेगळं. त्यासाठी ते अगोदरचे लेक्चर सगळे बघून घ्या जे न्यू जॉईन झालेले आहेत त्यांनी, म्हणजे तुम्हाला समजून जाईल ते. चला, नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करत होतो बाय नेट प्रॉफिट. अमाऊंट किती पहा नेट प्रॉफिटची, 7408 आणि 7407. आणि आता हे क्लोज करून टाकूया बघा. 80 आणि 7 87,407 आणि इथं पण 87,408. आता हा प्रॉब्लेम असा आहे म्हणून ठीक आहे, काही वेळेस आपल्याला याच्यामध्ये ऍडजस्टमेंट असतात, याच्यावर कॅपिटल ऍडजस्टमेंट काही नव्हते म्हणून सोपं गेलं. 87,407. बॅलन्सिंग फिगर त्याच राहतील, 87,408 आणि 87,407. याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा, अगदी सुटसुटीत राहतं बघा. बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा काय म्हणणार आपण, कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये फर्स्ट काय लिहिणार आपण, कोण आहे आपला पहिला पार्टनर, पियुष आणि अरुण. पियुषचे आहे 87,408 आणि 87,407. जर टोटल केली 80,80 1,60,000 आणि वरचे 24,14 1,74,000. बरोबर, 1,74,815 आउटरला येतील, 1,74,815. आणि आता टोटल करूया. पहा, टोटल आपली लॅबिलिटी क्लोज होती का, 5 5 5 5, शेवटी 5 आला. त्याच्यानंतर 1 1 1 1 8 आणि 5 13 हातचा आला, 1 4 आणि 1 5 5 5 7 आणि 2 9 आणि 1 10 हातचा आला, 1 2,05,315 आपली लॅबिलिटी साइड आहे. असेट साइड बघा 5 5 5 5 5 5 5. त्याच्यानंतर 2 आणि 9 11 11 11 11 11 11 1 1 हातचा आला, 1 10 11 11 आणि 2 13 हातचा आला, 1 2 2 आणि 8 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 6 26 आणि 7 26 आणि 7 किती झाले, 33 आणि 6 33 आणि 6 39. चुकत नाही ना, चुकतंय काहीतरी चुकतंय. हा बघा, परत एकदा टोटल करू. स्टार्टिंगला चुकलं सर. हा, तिथं सर 9 आहे. कुठं 9 आहे रे, हा 9 आहे ना, 19,190. हा एकच मिनिट, त्या ठिकाणी मला व्यवस्थित लिहिलं मी, तो 8 पकडला. हा 9 आहे. हा 1 2 2 आणि 9 11 आणि 5 16 आणि 5 21 आणि 6 21 आणि 6 27 27 आणि 4 34 34 आणि 6 40. तरी पण चुकते ना. हो सर, तिथं तुम्ही
चार सात आहे. सात ऐवजी 4 प्लस होतो. 4 नाही सर 6 आहे. 7 आहे तिथे. 7 आहे तुम्ही 4 धरलं. हा ना हा 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 बरोबर आहे नऊ आणि बरोबर एकदा. बरोबर आहे 2 11 आणि 5 16 आणि 5 21 आणि 6 27 आणि 7 27 7 आहे ना हे कॅश इन हँड हा 27 आणि 7 हो. 34 34 आणि 7 40 बरोबर आहे 40 काय अमाऊंट चुकल्यात का एकच मिनिट वेट करा 41 19 25 15 त्याच्यानंतर 20 20 नंतर 16 200 20,000 त्याच्यानंतर 6,000 आणि क्लोजिंग स्टॉकचे घेतलेत का 35,000 सर 20,000 लिहिले Closing तुम्ही. stock राहिले. 20,000. 20,000 लिहिले. क्लोजिंग स्टॉकचे 20 दिलेत. हा क्लोजिंग स्टॉकचे 20 लिहिले तिथं 35,000 लिहायचं राहिलं क्लोजिंग स्टॉक चुकला होता क्लिअर का आता सर्वांना हो हो सर 35,000 हा आणि आता बघा येते का बरोबर 2 आणि 9 येते सर. येते ना 40 आणि 5 45. हो सर. 45 आणि इकडे आले बरोबर आहे ते 2,05,000 होतो ना टॅली बरोबर हो हा. ओके समजला का सर्वांना प्रॉब्लेम हो ओके चला ओके चला बाय आपण थांबूया सर्वांना गुड नाईट